पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. ती लोकांच्या मध्ये कहाण्या. हालेलुया. जसे आम्ही फादर लोकांच्या ट्रान्सफरवर बघून नवीन फादर वर येत आहे, तसा प्रकारे हालेलुया प्रार्थना मध्ये एक सिनेगोग मध्ये एक नवीन रब्बी देवळामध्ये उभा आहे, प्रार्थना चालवत आहे. हालेलुया. प्रार्थनेच्या मध्ये तिकडे एक माणूस उभा आहे म्हणून दिसत आहे. हालेलुया. प्रार्थना संपल्यावर त्याला भेटायला रब्बीच्या मनामध्ये विचार येत आहे. हालेलुया. प्रार्थना संपल्यावर रब्बी या माणसाला शोधायला गेलं तर सापडत नाही. रब्बीने विचारपूस केला, हा माणूस कोण आहे? हालेलुया. चौकशी करत रब्बी, यहुदी रब्बी म्हणजे गुरु, हालेलुया, धर्मगुरु, हा रब्बी त्यांच्या घरी पोहोचले. घरी पोहोचल्यावर घरी सुद्धा हा माणूस सापडत नाही. अनेक दिवस चक्कर मारला त्यांच्या घराकडे, हा माणूस तिकडे भेटत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हळूहळू हा माणूस रब्बीच्या डोक्यात एक हिरो बनलेला आहे. हालेलुया. रब्बीने डोक्यात ठेवलेला आहे, या माणूस कोण आहे? हालेलुया. एक दिवस रस्त्यावरून जाताना, हालेलुया, रस्त्यावर याचा चुका विचार, हालेलुया, रब्बीने त्याला थांबवून घेतली. हालेलुया. रब्बीने त्याला विचारलं, अरे दादा, तुम्हाला भेटायला मी कितीतरी दिवस याला फिरतो, प्रार्थनामध्ये तुम्ही का थांबत नाही? प्रार्थना संपता का पळता? कुठे पळताय तुम्ही? हालेलुया. त्या माणसाने रब्बीला 4 गोष्टी सुचवल्या. रब्बीला सांगितलं ते पूर्वीचा काळ नाहीये, हे काळ हल्लीचा काळ आहे, महागाईचा वेळ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. घरी बसले तर सर्वांना खायला भेटणार का? काय काय करायला राहिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रब्बीला त्याने एक चांगला क्लास घेतला. हालेलुया. थोड्या वेळाने या रब्बीने त्यांना सांगितलं, आता मला कळालं म्हणून तुम्ही एवढं धावपळ करताय. रब्बीने त्याला समजावून दिलं, तुम्ही जे काही बोलताय ते मला पटलं. जर सगळे आशीर्वाद, सगळे चांगुलपणा समजा तुम्ही धावत आहे तेव्हा तुमच्या पुढे पुढे जात आहे, तर तुम्हाला धावावं लागेल. मी बोललेली गोष्ट लक्षात आला. हालेलुया. समजा आशीर्वाद आणि चांगुलपणा पुढे पळत असेल तर तुम्हाला काय करावं लागणार? धावावं लागणार. हालेलुया. तरी या गडबड करणारा जो माणूस आहे त्यांना थांबवून घेऊन रब्बीने सांगितलं, दादा, समजा ते उलट होत असेल तर, आशीर्वाद आणि चांगुलपणा समजा पाठीमागून येत आहे तर तुम्ही धावलं तर काय होईल? तुम्ही धावायला बिसी आहे, तुम्ही धावत आहे. आशीर्वादाचा आणि चांगुलपणाचा ताट पाठीमागून येत आहे, तुम्ही धावत राहिलं तर काही होईल? केवढे जास्त धावलं तेवढे
केवढे जास्त दावलं तेवढे तुम्ही तेवढं जास्त त्या गोष्टीपासून लांब राहिलेला आहे. बरोबर आहे की नाही? हालेलुया हालेलुया हालेलुया. सर्वांना पाठ असलेले देवाचे वचन कुठल्या अध्याय पाठ आहे? पवित्र ग्रंथामध्ये स्तोत्र 23 स्तोत्र 91 स्तोत्र 67. हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया. अनेक लोकांना पाठ असलेले देवाचे वचन आहे स्तोत्र 23. स्तोत्र 23 मध्ये काय लिहिलेलं आहे? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. पुढे मला काही गुन्हे कारण काय आहे? मेंढपाळाला पाहिजे तेवढे अक्कल दिलेला आहे. मेंढरांच्या अक्कलापेक्षा जास्त अक्कल कोणाकडे आहे? म्हणून त्याला मेंढपाळ म्हणून ठेवले. हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया. मेंढपाळाला मेंढपाळ म्हणून का ठेवले? मेंढरांपेक्षा जास्त बुद्धी ताकद ज्ञान कोणाकडे आहे? हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रियानो रब्बीने त्यांना समजावून दिलं. प्रेज द लॉर्ड हालेलुया. सरिका सिस्टर स्तोत्र 23 वचन 6. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. पुस्तकाच्या मागे आपण या 6वं वचन एकदा बोलूया. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. जर कोणाला तरी परमेश्वराच्या घरी चिरकाल राहायची इच्छा आहे. हालेलुया. जर तुम्हाला परमेश्वराच्या घरी चिरकाल राहायची इच्छा आहे हालेलुया. तिकडे सगळे कल्याण सगळे आशीर्वाद सगळं तिकडे आहे. हालेलुया. इकडे तिकडे धावायची गरज नाही. हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया. आता आपण स्तोत्र 23 इंग्लिश मध्ये ऐकूया. वचन संख्या 6. I know that your goodness and love will be with me all my life, and your house will be my home as long as I live. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू हालेलुया. इंग्लिश मध्ये असे लिहिलेलं आहे की all blessings and all goodness will follow. Praise the Lord. Hallelujah. सगळे आशीर्वाद सगळे चांगलपणा will follow you. follow म्हणजे आता तुझ्या पाठीमागून येणार आहे. हालेलुया हालेलुया. ते स्तोत्र 23 मध्ये दावीद राजाने सांगून ठेवलेला आहे. हालेलुया. तू जर परमेश्वराला तुझ्या शरण स्थान म्हणून निवडत आहे, तू जर परमेश्वराला तुझ्या जीवनाचा आशा केंद्र म्हणून ठेवत आहे, हालेलुया, तुझा मागोमाग
बाकी सगळे आशीर्वाद येत राहणार. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद यीशु. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद यीशु. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. बॉर्डर कधी निघणार? 1 तारखेला. 1 तारखेला असेल, 5 तारखेला असेल, 15 तारखेला असेल. हालेलुया. जरी गेल्यावर बोलायचं नाही. बेनिफाने सांगितलं पाठीमागून येणार म्हणून आम्ही आता ओटीत जात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पाठीमागून येणार म्हणून आता आम्ही ओटीत जात नाही असं नको करू. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जायचं. हालेलुया. देवाला बरोबर घेऊन जायचं. देवासोबत जायचं. हालेलुया. खात्री करून घ्यायचं माझा देव माझ्या सोबत आहे. ज्या ज्या लोकांच्या बोटीमध्ये दारूच्या बोटील सोबत घेऊन जात आहे, तुम्ही पहिले देवाला मारण करूनच दारूच्या बोटला आतमध्ये चढवलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्यांना दारूचा बोटल प्रिय आहे, तुमच्या बोट स्पीड मध्ये जाणार. हालेलुया. आशीर्वाद फार पाठीमागून येणार. हालेलुया. सांभाळायचं. हालेलुया. करिंथीयरास लिहिलेले पहिले पत्रामध्ये 3 अध्यायामध्ये एक सुंदर वाक्य आहे. सर्व कोळी बांधव आणि बाकी लोक पण ध्यानामध्ये ठेवायचं आहे वचन. प्रेज द लॉर्ड. करिंथीयरास लिहिलेल्या पहिले पत्र 3 अध्यायातील हालेलुया 8वा आणि 9वा वचन. 8वा आणि 9वा वचन. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहे, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. सर्व लोक बोला, आम्ही देवाचे सहकारी आहोत. पुढे, तुम्ही देवाचे शेत, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत, देवाची इमारत असे आहात. असे आहात. हा वर असू दे. परत एकदा सांगा, आम्ही देवाचे सहकारी. आम्ही देवाचे सहकारी. परत एकदा बोला, आम्ही देवाचे सहकारी. परत एकदा बोला, आम्ही देवाचे सहकारी. संत पाऊल आपल्याला सांगत आहे, तू सहकारी करताय ते कोणाबरोबर आहे? देवाबरोबर आहे. म्हणून एकमेकांना हात देताय त्यात प्रॉब्लेम नाही. एकमेकांना हात देताय तिथे देवाचा हात सोडायचा नाही. प्रभू तुम्हा बरोबर असो. कानामध्ये प्रश्न देऊन कानापासून डोक्यावरती प्रश्न आणि परिणाम होत आहे, त्रास होत आहे, असे कोणाला तरी पवित्र आत्म्याने स्पर्श केलेला आहे. इतके जे दुखणे येत आहे आणि ते दुखणे पाठीवर वरती चढत आहे, असे त्रास असलेले कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. घशाचा या भागातील त्रास आणि काहीतरी करायचा विचार करताना झोप डोळ्यावर भयंकर झोप आल्यासारखा होत आहे, असा त्रास असलेल्या लोकांना परमेश्वर तुम्हाला त्या परिस्थितीतून वाचवत आहे. हालेलुया. हालेलुया. कानाचे त्रास प्रभू दूर करून देत आहे.
संडासच्या जागेच्या भागातील निराळा प्रकारचा त्रास प्रभू दूर करून देणार. तुमच्यामध्ये काही लोकांना असे काही लोक आहेत ज्यांनी भयंकर धोका दिलेला आहे. येशू तुम्हाला कृपा देत आहे. त्याला आपण भाव म्हणून बेहीन म्हणून स्वीकार करायचा. येशूच्या नावाने त्यांना क्षमा ते वाईट नाही. आपण अधिक शुद्ध होण्यासाठी देवाने त्यांना ठेवलेलं आहे. त्यांच्याकडे इथे पण आपल्या परीक्षा आहे. हालेलुया. त्यांना जवळ करायला, त्यांना क्षमा करायला जेव्हा आपल्या हृदय उंच होणार तेव्हा आपल्या मोठा आत्मिक वाढ कमरेपासून खाली असलेल्या दुखण्यातून अनेकांना प्रभूने वाचवले. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.